मागच्या वर्षी 2 जुलै 2023ला संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणारी एक घटना घडली. पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरती एक अपघात झाला बसचा. त्यामध्ये 25 लोकांचा होरपळून मृत्यू झाला. हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले, बघितले. त्या बसमध्ये माझ्या घरातले 3 लोक, माझी सख्खी बहीण, तिचे मिस्टर आणि तिची मुलगी डॉक्टरकीच्या लास्टच्या वर्षाला होती. अतिशय भयंकर काळजाचं पाणी पाणी करणारी बातमी आमच्यासाठी ती होती. तो दिवस आमच्यासाठी सर्वांच्या आयुष्यातला अतिशय दुःखाचा दिवस होता आणि तो संपूर्ण दिवस आजही आठवला आम्हाला तरी आमच्या अंगावरती काटे येतात. अशी भयंकर घटना आमच्या जीवनामध्ये ती घडलेली. सगळ्या न्यूजवरती, सगळ्या वृत्तपत्रांवरती बातमी होती की बारामतीची एक मुलगी, बारामतीची एक कन्या त्या अपघातामध्ये अशा दुर्दैवीरित्या मरण पावलेली. ही बातमी सगळं महाराष्ट्र पाहत होता. त्या दरम्यान अचानकपणे टीव्हीवरती एक दुसरी बातमी चालू झाली. महाराष्ट्रामध्ये सत्तेचं उलट पालट झालं. अजितदादा पवार साहेब यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ही सगळ्या बातम्या आम्ही ऐकत होतो, परंतु आम्ही त्या मानसिकतेमध्ये नव्हतो. आम्ही आमच्या दुःखामध्ये होतो. त्यावेळेस एकीकडे चिता जळत होत्या, एकीकडे लोक दुःखामध्ये होते, आक्रोशामध्ये होते, आणि एकीकडे इकडं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशी घटना घडत होती. शपथविधी होत होते, आनंद उत्सव साजरा केला जात होता. परंतु आम्हा कुटुंबियांचं, जे 25 कुटुंब आहेत, आमच्याबरोबर सामान्य जनता रडत होती. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आम्हाला लोकांचे सहानुभूतीपूर्वक फोन येत होते, लोक आम्हाला भेटायला येत होते. त्यावेळेस आमच्या लक्षात नाही आलं. परंतु ज्यावेळेस आम्ही नंतर विचार केला की आपला नेता, ज्या नेत्यासाठी आपण अहोरात्र काम केलं, माझे कुटुंब 67 सालापासून साहेबांच्या पाठीशी, दादांच्या पाठीशी उभे राहिलेले, त्यावेळेस अजितदादा ह्या सगळ्या भागाची कमान सांभाळत होती. आमची अपेक्षा होती की एक सहानुभूतीपूर्वक त्यांनी फोन करायला पाहिजे होता, विचारपूस करायला पाहिजे होती, एखादं लेटर तरी पाठवायला पाहिजे होतं. ते जाऊ द्या. त्यावेळेस हा जो शपथविधी चालू होता, त्यावेळेस महाजन, गिरीश महाजन हे त्या ठिकाणी, आम्हाला ते आज असं का घडतंय असं आज विचार केल्यानंतर जाणवतं की त्यांची गडबड चालली होती. लवकर उरका, लवकर उरका, अंत्यविधी लवकर करा, अंत्यविधी. परंतु त्यांना तो अंत्यविधी उरकून मुंबईमध्ये शपथविधीला जायचं होतं. म्हणून त्यांनी ते प्रेतावरती प्रेत टाकून तो एकत्रितरित्या सगळा अंत्यविधी उरकला. अशी भयंकर त्या ठिकाणी परिस्थिती होती. आज आम्हाला ते समजते की ते तेव्हा तसं का घडलं, ते तसं का करण्यात आलं. वाईट वाटतं आज आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय घोषणा केली की प्रत्येक कुटुंबाला नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला 25-25 लाख रुपये प्रत्येक कुटुंबामागं, प्रत्येक व्यक्ती मागं देण्यात येतील. वहाँ पर घटनास्थल पर जा रहे हैं. मुख्यमंत्री जी ने जिनका मृत्यु हुआ है उनके परिवार को 25 लाख रुपए का मुआवजा देने की घोषणा की है. जख्मियों का उपचार जो है वो भी सरकार की ओर से किया जाएगा. 1 रुपया आजपर्यंत त्यांनी आम्हाला कोणाला दिला नाही. आम्हाला मीन्स की माझ्या बहिणीचा एक भाचा जिवंत आहे. त्या अपघातामधून तो नव्हता त्यांच्याबरोबर म्हणून वाचला. आज त्या मुलाचं, त्याला आई नाहीये, त्याला वडील नाहीये, त्याची एकुलती एक बहीण. आज त्या मुलाचं भवितव्य टांगणीला लागलेलं. आज या गव्हर्नमेंटनी त्या ठिकाणी जवळपास 8 महिने लोक उपोषणाला, साखळी उपोषणाला ह्या 25 कुटुंबातली लोक त्या ठिकाणी बसलेली होती. इलेक्शनच्या काळामध्ये आचारसंहितेच्या नावाखाली त्यांना तिथून हाकलून काढला अक्षरशः सरकारने की तुम्ही आता आचारसंहिता आहे, तुम्हाला हे उपोषण करता येणार नाही म्हणून. अशी भयान परिस्थिती त्या ठिकाणी की 8 महिने झाले ती लोक, 25 कुटुंबातली लोक आळीपाळीने उपोषण करतात, परंतु त्यांना त्या ठिकाणी न्याय अजून ह्या गव्हर्नमेंटने, या सरकारने दिलेला नाही. वाईट वाटतं ह्या सगळ्या परिस्थितीचं. आणि तुम्ही सांगा आम्हाला
की आज आम्ही ह्या BJPला किंवा BJP बरोबर असणाऱ्या ज्या इतर मित्र पक्ष त्यांना आम्ही कसं मतदान करायचं.